रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे। कणकवलीत महिलांसाठी सखी मतदान केंद्र उभारण्यात आलं। या केंद्रात 90 वर्षाच्या आजीपासून ते तरुणी देखील मतदानाचा हक्क बजावतायत। याचा आढावा घेतलेला आहे सुशांत सामंतनं, पाहूया। महिलांचा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि सरकारकडून देखील तयारी करण्यात येते आणि आपण जर बघितलं असाल तर या ठिकाणी कणकवली वागदे येथे सखी मतदान केंद्र जे आहे ते इथे तयार करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत अधिकारी आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत कशा पद्धतीची तयारी आहे, कारण महिलांचं मत हे महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने सखी महिला केंद्र तयार केलं आहे। काय नेमकी संकल्पना आणि कशा पद्धतीने आता प्रतिसाद मिळतो? नमस्कार, मी मनीषा बोडके, मंडळ अधिकारी वागदे। इथे मी या कार्यक्षेत्राची मंडळ अधिकारी आहेत। तर निवडणूक आयोगाचे जे कन्सेप्ट आहेत की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक सखी केंद्र, एक युवा केंद्र, एक दिव्यांग केंद्र असं हे स्थापन करण्याची त्यांची संकल्पना आहेत। आणि या संकल्पनेमधून इथे वागदे कणकवली तालुक्यामधील वागदे सजामध्ये आपण हे 307 सखी मतदार केंद्र हे केलेले आहेत, स्थापन केलेले आहेत। तर ह्यामध्ये जे आपलं हे आहेत तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सर्व तयारी केलेली आहेत। तर यामागचा उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त मतदारांनी केंद्रावर यावं आणि महिला मतदारांनाही प्रोत्साहित व्हावं। प्रत्येक ठिकाणी या कल्पनेमधून मतदानाची टक्केवारी वाढावी हा एक निवडणूक आयोगाचा उद्देश आहे आणि त्या माध्यमातूनच ही सर्व पूर्वतयारी केलेली आहे। नक्कीच आपण बघतोय महिलांचा मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी हा उपक्रम आहे। महिला सखी मतदान केंद्र जे आहे ते इथे तयार करण्यात आले। या ठिकाणी जर पाहिलं असेल तर महिला मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। महिलांसाठी ही खास व्यवस्था इथे करण्यात आल्याचं देखील आपण बघतोय आणि या ठिकाणी वृद्ध महिला असतील, तरुण मुली असतील, या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह सुशांत सावंत, एबीपी माझा, कणकवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।